नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि पौष्टिक सुरणाची भाजी. अगदी सोप्या पद्धतीने घरगुती मसाल्यांचा वापर करून ही भाजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, मी हे सुरणाची सालं सोलली आहे आणि हे बारीक कापते, पीसेसमध्ये करते. हे बघा, पीसेस केलेत. आता मी हे स्वच्छ पाण्याने धुते. हे बघा, मी ते पाणी तापायला ठेवले हाय फ्लेमवरती. पाणी तापले. आता मी यात सुरण घालते स्लो फ्लेम करून. आता मी मीडियम फ्लेम केली. आता ह्यावरती मी कोकम घालते, मग खाज सुटणार नाही म्हणून, कारण सुरणाने खाज सुटते. हे बघा, आता मी आहे ना मीडियम फ्लेमवरती ठेवलं आहे आणि मी ते चेक करते झालं आहे काय, सुरण झालं का, शिजलं आहे का. ते बघा, सुरण शिजलं आहे, कारण सुरण लगेच शिजतं, त्याला वेळ नाही लागत जास्त. गॅसची फ्लेम बंद करते आणि आता फोडणी द्यायला घेते. बघा, तेल घातलं आहे. आता 1 चमचा जिरं घातलं आहे. आता ह्यात लसूण घालते. आता ह्यात घालते कढीपत्ता. चांगलं लसूण कढीपत्ता भाजू दे चांगलं. आणि आता ह्यात घालते बारीक चिरलेला कांदा. गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि कांदा चांगला भाजू दे. आता घालायचं टमाटर. आता मीठ घालते थोडंसं. टमाटर मऊ होण्यासाठी मीठ घालायचं असतं, लगेच मऊ होईल. टमाटर मऊ झालं. आता मी घालते लाल मसाला 1 चमचा. चांगलं मिक्स करते. आता मी यात घालते वाटप, जे मी सानियाज किचनमध्ये बनवलं आहे. ही रेसिपी याची मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक पाठवेन. 2 ते 3 चमचे मी वाटप घातले. चांगलं मिक्स करून घेते आणि यात घातले चिमूटभर हळद, तेही मिक्स करून घेते. आता वरून थोडंसं पाणी घालायचं, सुकं आहे म्हणून. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता चांगलं उखाळा येऊ दे. हे बघा, थोडा उखाळा येतोय. आता मी सुरण घालते आणि ह्यावरचे कोकम काढते, मग जास्त आंबट होईल म्हणून. आणि चांगली उकळी येऊ दे. आता यात घालते बारीक चिरलेली कोथिंबीर. तर हे बघा, भाजी झाली. आता मी सर्व करून दाखवते. बघा, मस्त भाजी झाली आहे. हे तुम्ही भाकरी, चपाती, भातासोबतही खाऊ शकतात. असं छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.